नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्लॉगमध्ये। आज मी पहिल्यांदा कायाकिंग करणार आहे, तेही स्वामी कायाकमधून। कुठे माहिती आहे का, खवणे बीचला आहे। एक नंबर व्ह्यू आहे आणि हे सगळं मी कायाकिंग करत बघणार आहे। इकडे कांदळवन आहे, त्याच्यानंतर फिश स्पा आहे, अजून बरंच काय काय आहे। सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्लॉगमधून मी दाखवणार आहे, सो नक्की बघा। या सगळ्या कायाक आहेत आणि बघताय नेचर इतकं सुंदर आहे, म्हणजे कायाक करताना किती छान नेचर वाटत असेल। सो आपण आता कायाक करायला जातोय। इथे काय काय बघायचं आहे हे तुम्हाला व्हिडिओ मार्फत दाखवणारच आहे, सो नक्की बघत राहा। वाव, पूर्ण आत्ता मी मध्ये आले आहे समुद्राच्या या, आणि इथून आपल्याला हे सगळं बघायला मिळतं। इतकं भारी वाटतंय। आता आपण सरळ पुढे कांदळवन बघायला जाणार आहोत। एक नंबर हे पुढे आहे ना, ते तर तिथे प्रत्यक्षात समोर जाऊन सुद्धा मी तुम्हाला दाखवते। फायनली आपण कांदळवनात आलेलो आहोत। वाव, एक नंबर वाटतंय। वाव, हे आतून असं कांदळवन आहे पूर्ण। एक्सपिरियन्स अनदर लेवलला आहे, एकच नंबर। तुम्हालाही हा असा अनुभव घ्यायचा तर तुम्हाला इथे यावंच लागतंय। जास्त मारीत राहा नको। आता मी इथलं कांदळवन बघितलं, चारी बाजूला एक नंबर असं कांदळवन आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर खूप जास्त भारी वाटतं। आता मी तुम्हाला सेकंड स्पॉटला घेऊन चालले, जिथे फिश स्पा मिळतो ओरिजिनल। आपण मुंबईला किंवा इतर ठिकाणी स्पा करण्यासाठी कुठे कुठे जातो, आता मी ओरिजिनल आपल्या पाण्यामधला फिश स्पा घेणार आहे। सो चला तुम्हालाही दाखवते। आणि हा सगळा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला स्वामी कायाकमध्येच यावं लागेल, त्यासाठी मी तुम्हाला नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहे। सो वेंगुर्ल्याला आलात आणि खवणे बीचला येत आहे तर तुम्हाला इथेच यावं लागेल। सो चला आपण जाऊया आता तिकडे। कसा आहे अनुभव तुझा? चांगला आहे, कारण समुद्रातलं कायाकिंग आणि कांदळवनातल्या संत पाण्यातल्या कायाकिंग मधला दमनसमधला फरक आहे। इथे भीती खूप कमी असते, कारण पाण्याला फ्लो नसतो, म्हणजे नसण्याच्या मध्ये असतं। सो चला, अनुभव तर एक नंबर आहे आणि अजून पुढे जाऊन आपण वेगवेगळे बरेच अनुभव घेणार आहोत। सो चला जाऊया। वाव, आता आपण ऑलमोस्ट सेकंड स्पॉट म्हणजे फिश स्पाच्या जवळ आलेलो आहोत। इतकं अप्रतिम नेचर आहे, इतकं सुंदर वाटतंय। राईट मार, राईट मार। या साईडला किती मोठं दिसत तरी असते, पण पाय
आमच्या कायाक इथे थांबलेल्या आहेत आणि आम्ही इकडे या साईडला आहे ना फिश स्पा करतोय. बघू शकता तुम्ही इथे आहे ना ओरिजिनल पेडिक्युलर करायला तुम्ही जाताना सो इथे तुम्ही फिश स्पा करू शकता. दोन्ही पण पाय ठेवतो तुला तर ते अनुभव येईल चांगला. मस्त वाटतं. आता मी गेला ना दोन्ही पण पाय ठेवतो ते येणार व्यवस्थित. करतात काय गुदगुल्या करतात. काय भारी फिश स्पा घेतला मी तिथे. एक नंबर होता आणि माझे इथले खूप सारे स्पॉट बघून झाले. आता पुन्हा मी परतीच्या प्रवासाला तिकडे चाललेले आहे. एक अर्धा पाऊण तास म्हणजे 45 मिनिट्समध्ये मी हे सगळं कवर करते. सो खूपच भारी अनुभव आहे माझा. अजून तर जाताना थोडंफार तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवेलच. सो व्हिडिओ पुढेपर्यंत नक्की बघत राहा. वाव, आपलं पूर्ण ऑलमोस्ट सगळं बघून झालेलं आहे आणि हा सगळा व्ह्यू खरंच खूप छान आहे. चल पुढे. मग हा व्ह्यू तुम्हाला कसा वाटला, हे कायाकिंग कसं वाटलं, तुम्हाला नक्कीच आवडलं असणार. सो तुम्ही पण पर्यटक आहात, फिरायला येत आहे तर तुम्ही खवणे बीचला स्वामी कायाकमध्ये कायाकिंग करायला अजिबात विसरू नका. कारण का खरंच खूप छान आहे. सगळ्या सेफ्टी आहेत आणि खूप भारी अनुभव होता. तुमचाही अनुभव खूपच भारी असेल. दिलेल्या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि लवकर इथे या आणि आयुष्य एन्जॉय करा. कारण आयुष्य खूप लहान आहे. सोबत ही अशी एन्जॉयमेंट असलीच पाहिजे आणि तेही थेट कोकणामध्ये. सो चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.